भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक नमस्कार. आता चॅनलची टीम तुमच्याकडे बऱ्याचशा वर्षांपूर्वी आलेली होती आणि आज आम्ही तुमच्या दावणीला असलेली ही गाय असेल आणि त्या गायीची 2 वेत आणि गाय सध्या गाभण पण पाहतोय. तर ती वासरं कुठल्या बैलांची आणि सध्या गायीची माहिती आम्हाला सगळी सांगा. नमस्कार, मी पोपट यादव, राहणार बाऊची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. ही गाय मी नागजवरनं उमेश स्वामी यांच्यापासून सर्जा ह्या बैलाची कालवड असताना आणली होती. ती आता सायदाती आहे. 2 वेत झाली ती. पहिल्या वेताला आम्ही ही गाय नागावचे एक पोपट नेचकर होते, त्यांच्यापाशी एक खोंड होता तेलसंग पकोमोरे यांच्या बैलाचा. त्या बैलावर भरवली होती, तो खोंड झालेला आहे. आणि ती कालवड जी आता दुसऱ्या येताची आहे ती कालवड स्वप्नीलमधने यांच्यापाशी एक मागल्या 2-3 महिन्यामागे एक जो खोंड होता कोसा, त्या खोंडाची कालवड आहे. आणि आत्ता 1 महिना 1.5 महिना झालं आम्ही खंडेराजुरी जो चनेगावचा बैल आहे मोठा, त्या बैलापासून भरवलेली आहे. आता इथं मला एक असं विचारायचं आहे, ही कालवड घेतली तेव्हा किती महिन्याची होती आपण? कालवड घेतली तेव्हा 4 महिन्याची होती. आता थोडंसं ब्रीडिंगच्या दृष्टिकोनातून आम्हाला शेतकऱ्यांना किंवा आम्हाला प्रेक्षकांना एक असं नक्की आवडेल की 4 महिन्याची कालवड आपण घेतली, त्या कालवडीला मोठं केलं, आज तिची 2 पैदास आपल्याकडे, 3रं वेत पोटात आहे. तर हे सांभाळ करताना आज कसं वाटतं की आपण लहानाचं मोठं केलेलं म्हणजे काय असतं याच्या मागचं गणित? ते आवड आणि नाद असल्यामुळं झालेलं आहे सगळं. पहिल्यापासून नाद होता, गाई पाळायची. हे घेऊन आम्ही चांगले मन लावून सांभाळले ना, आम्हाला त्याचं चांगलं फळ मिळालं. मग आता तुम्ही प्रत्येक वेळेस वळू बदलताय, वेगवेगळी पैदास घेताय, तर ह्याच्याने काय फायदा होतो तुम्हाला? ह्याच्याने पैदास चांगली होते महत्त्वाची, आणि मागं लाईनचं जरा वळू बघितल्यामुळं म्हणजे वासरं जी पडतात ती चांगलीच पडतात. आता तुम्ही हाही 2 वासरं जी पडली ती चांगलीच पडली. आता तुम्ही खंडेराजुरीला गेले होते, चनेगावचा बैल तिकडे आलेला आहे, तर किती किलोमीटर अंतर होतं तिकडे जायला? 65 किलोमीटर खंडेराजुरी आहे. आणि तोच बैल का भरायचं कारण की काय विशेष आहे त्या बैलाचं? तो म्हणजे गरम भरपूर आहे आणि जात अतिशय सुंदर आहे तो बैल. आता तुम्ही ह्या गायी लहानाची मोठी केली, हिचा आता 3रं वेत जवळपास होईल, तर या प्रत्येक वेताला खिलारचं दुधामध्ये काही फरक असतो का, की किती लिटर दूध अंदाजे गायीचा असेल आणि प्रत्येक वेताला ते वाढत गेलं का कमी होत आलं? नाही, आता पहिल्या वेताला दूध भरपूर होतं, आता ते खोंडाकडे बघितल्यावरच कळते दूध किती आहे ते. ह्या वेताला आम्ही जरा कालवडीला दूध सपना म्हणून जरा काढलं होतं 1-1 लिटर बरं. आता बंद केलं, आता पूर्ण कालवडीला पाजतोय. तरी कमीत कमी आता आमच्या गाईचं दूध 7 ते 8 लिटर आहे. ओके. आता एक आम्हाला गोष्ट थोडंसं विचारायचं आहे की हा आम्ही जो पलीकडचा खोंड जो पाहतोय, की म्हणजे आता कदाचित आपण नाही का म्हणतो की डबल हाडाचा आहे किंवा फाउंडेशन चौक हे मजबूत आहे, तर काय विशेष आहे वेगळं पण तुमच्या ह्याच्यात? थोडंसं आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्या. वैशिष्ट्य म्हणजे बैलाला फाउंडेशन, छाती, तोंड, शरीर, म्हणजे जिथं जे पाहिजे आहे ते सगळं एकदम जसा पैलवान असतो तसं काम आहे त्याचं. आता मग ते वासरू चांगलं स्टॉपचं झालंय, मग सेकंड टाइमला तुम्ही वळू बदलायच्या ऐवजी त्याच्याकडेच त्याच बैलाकडे घेऊन जाण्याचं हे नाही नियोजन केलं का? नाही, जरा वळू बदलून बघितलाच पाहिजे ना, कुठली कशी पैदास आहे, कुठली कशी पैदास आहे हे बी कळालं पाहिजे. आता चनेगावच्या वळूची पैदास चांगलीच आहे, तो आपल्या भागापासून लांब होता, आता नशिबानं आपल्या जवळ आलाय म्हणून म्हटलं ती जी पैदास घेऊन बघावं. आता तुम्ही एका गायीपासून गोठ्यामध्ये आम्ही बघितलं इतर जनावरं पण आहेत, पण एका गायीपासून आता एवढं केलंय, तर हे समजा एखादा नवीन या क्षेत्रामध्ये येतोय, तर हे असंच एक गायी कालवड घ्यायची आणि मग तिला तयार करत पुढे जायचं? होय, एकच घ्यायची कालवड, तिला पुन्हा सांभाळ करत चांगलं पैदास घेतली की आपल्या घरचीच होत जातात गाय.
आता तुमच्या घरामध्ये कुटुंब पण बरचसं मोठं दिसतंय, लहान पोरं दिसतात, तर हे खिलार गोठ्यात असणं हे आपल्या मुलांच्या दृष्टीने कसं आहे, म्हणजे इतर जनावरांपेक्षा खिलार असणं? इतर जनावरांपेक्षा आता ही गाय आम्ही कोण मोठं गेलो तर धावून अंगावी येते, पण ही मुलं इथं रोज खेळतात पळतात, इथं तिच्या पाठीवर जाऊन बसतात, काही नाही. ही खिलार एक वेगळंच काम आहे. म्हणजे आपलं देशी गोवंश दावणीला असणं म्हणजे असणं म्हणजे ती वेगळंच काम आहे. नमस्कार, मी पोपट यादव, राहणार बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. फोन नंबर 96 046 79 065. बावची मेन गावातच आहे का तुमचं घर? बावचीत गुटकीन रोड, बावचीत मेन चौकात आले की गुटकीन रोडवरनं एक 500-600 मीटरवर आमचं वस्ती आहे. 607 फूट. हे हातामध्ये बारकाय तो कोण आहे तुमचा? हा पुतण्या. ओके. हा मुलगा, हा भाचा. आता त्याचं वय काय तुमच्या हातातल्या पुतण्याचं? हे एक 9 महिने. त्यालाही आता हे जनावरातलं चांगलं आवडतंय जवळ जायला? आवडते ना, येतोय धरायला, हात लावतोय, जातोय जवळ, सगळं चालतंय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवाजी गणपती यादव. शिक्षण BA BEd MAd. मी माजी रयत सेवक, 34 वर्षे सेवा रयत शिक्षण संस्थेत. बारामतीला मी पर्यवेक्षक होतो, उपमुख्याधिकारी होतो बारामतीला. अण्णासाहेब राजमाने विद्यालय रुई या ठिकाणी 2004 साली मी सेवानिवृत्त झालो. माझे चुलते विष्णू नाना यादव यांनी पहिल्यांदा गाय पाळली होती आणि त्यांच्यापासून आम्हाला ह्या देशी गाय पाळण्याची आवड झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी देशी गाय पाळल्यापासून जे आम्हाला 38 गुंठ रान होतं ते 38 एकर रान ह्या गायीमुळे आम्हाला झालं. ओके. 38 गुंठ रान आमच्या चुलत्याच्या परिश्रमातून, गायीच्या आशीर्वादातून, आमच्या पूर्वजांच्या पुण्यातून आम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या. आम्ही एकूण 6 भाऊ आहोत. सर्वजण शेतीतच आहेत. मीच फक्त सर्व्हिसमध्ये होतो. ओके सर, आपली आता ही पुढची पिढी विद्यार्थ्यांनी देशी गोवंशाकडे येण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? बरं का, जातिवंत गायी पाळण्याकडे किंवा गोवंश वाढवण्यासाठी प्रत्येक घरी एक तर गाय पाळली पाहिजे. ओके. अशा प्रकारे मी माझ्या जावयाला सुद्धा एक देशी गाय दिलेली आहे. कुंडलवाडी या ठिकाणी त्यानं जर्सी गोटा केला आहे, पण मी त्या ठिकाणी एक गाय देशी पाळायला त्याला दिलेली आहे. देशी गायीपासूनच आमचं जी खरी उन्नती झाली ती देशी गायीपासून. ओके. आमच्या देशी गाईला जवळजवळ 4 खोंड झाली आणि त्यातले 4चे खोंड आम्ही विकली नाहीत, आमच्या चुलत्याने विकली नाहीत. ती सर्व त्या ठिकाणी पुरलेली आहेत आणि त्याच्यावर प्रत्येकावर एक झाड आजार आणि त्याच्या पुण्याचं आज आमचं हे सगळं कुटुंब चाललेलं आहे. ओके, धन्यवाद सर, आज खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
महाराष्ट्राची शान